तुम्ही जेवढे मोठे होता ना तितकी तुमच्यातली विनम्रता असली पाहिजे. आपल्याला थोडं यश आलं तर आम्ही असल्या हवेत. ते अमिताभ बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय, निर्जीव वस्तूला जी म्हणताय. आम्हाला आई वडिलांशी नीट बोलता येत नाही, शिक्षकांशी नीट बोलता येत नाही. ही विनम्रता आम्ही शिकली पाहिजे. तुम्ही जसं आता निवेदन करत होतात ना, तसं अमिताभ निवेदक पदाच्या नोकरीसाठी आकाशवाणीला गेले होते आणि नोकरी चांगली नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली आणि आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहनशाह. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. फोन केल्यावर पहिल्यांदा कुणाचा आवाज ऐकायला येता? याच्यापेक्षा काय करिअर असते? आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली 2 वर्ष कंपल्सरी त्याचा आवाज ऐकावा लागत होता. आणि आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावते. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतात. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतात. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. एवढ्या वर्षांपूर्वी त्याचा जो सिलसिला सुरू झाला तो आज तागायत कायम. मला वाटतं आपण या लोकांकडे बघितलं पाहिजे. सचिन 10वी-12वीला नापास झालेला विद्यार्थी पण क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला. आणि मगाशी लांजेवर साहेब म्हटले कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास ही तुमच्या यशाची सुरुवात आहे. आमच्या डोक्यात आहे मला हे जमल का, मग आता कसं व्हायचं. परवा एक जण म्हटले मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं. म्हटलं मग का झालं नाही? म्हटलं मी भावाची पुस्तकं बघूनच ठरवलं आपल्याच्यानं होणारच नाही. कॉन्फिडन्स नाही. आवाज थोडा कमी, टायमिंग होतो. आत्मविश्वास ही यशाची पायरी, म्हणून तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? आणि जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? आणि जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे? आणि जंगलामध्ये पाऊस आल्यावर नाचतं कोण छान? आणि जंगलामध्ये गातं कोण भारी? कोकिळेसारखं सिंहाला गाता येतंय का? मोरासारखं नाचता येतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? हत्ती इतकी ताकद आहे का? कोल्हा इतकं चतुर आहे का? आणि त्याला जंगलाचा राजा कुणी केलं? त्यानंच जाहीर केलंय की मी जंगलाचा राजा आहे. ते सकाळी उठलं ना, त्यानं अशी नुसती मान हलून नुसती डरकाळी फोडली ना तरी जंगल जागव दे. जागा झाल्यावर का म्हणते? जंगलातला कोणताही प्राणी समोर येऊ दे, सिंह असा डोळ्यात डोळे घालून बघतोय बाजूला हो, नाहीतर शिकार करून टाकला. हा जो आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये, चालण्यात सुद्धा काय रुबाब आहे हो सिंहाच्या. म्हणून सिंह जंगलाचा राजा. आपल्यामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे, यस आम्ही हे करू. आणि हा आत्मविश्वास कशात नाही येतो? तो अभ्यासात नाही येतो, तो प्रयत्नातून येतो. आणि म्हणून आत्मविश्वास ठेवा, अभ्यास करा, प्रयत्न करा. मला नेमकं काय करायचंय ते ठरवा. उद्योग व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीने काहीतरी स्वप्न डोळ्यासमोर ठेवा. जग कुठे चाललंय? कुठं होतं दुबई, आज कुठे? 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. त्यांना कळालं की आपल्याकडे तेलाचे पैसे प्रॉपर वेने युटिलाइज करू, जगातल्या लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनं आकर्षित केलं. आज कुठे निघून गेलं दुबई. अहो संभाजीनगरमध्ये कितीतरी गोष्टी आहेत. का तुम्हाला वाटू नये की जगातली लोक इथं आली पाहिजेत? इथं आल्यानंतर 2-4 दिवस मुक्कामी थांबली पाहिजेत. जगातली लोक जर इथं आली, इथं 4-8 दिवस मुक्कामी राहायला लागली, आपोआप डेव्हलपमेंट होईल. पण पर्यटनाच्या दृष्टीनं आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं मोठी स्वप्न बघितली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात केलं पाहिजे. हे आम्ही कधीच स्वीकारणार आहोत. परवा मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हटलं काय करता रे फोटो काढून? म्हटलं किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं काय करणार? म्हणलं ती लोक एकदा जेजुरीत आली का खालून वर गडावर त्यांना पाय घेऊन जाणार. आणि म्हणलं मग? म्हणलं एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा. मला हेवा वाटतो की ही पोरं किमान हा विचार तर करताय. एलॉन मस्कचं भाषण ऐकलं. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. ते लॉन्च करता येतं, दोन आम्ही लँड करू परत. तो सांगत होता रस्त्यावर असे रस्ते तयार करू, रस्त्यावरून गाड्या धावतील, आपोआप बॅटरी चार्ज होईल.
तो सांगत होता अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंतीत सोलर पॅनलचे असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही लोक की आमचं घरच स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आमच्या डोक्यात अजून चाललंय आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी मोठी स्वप्न बघणार आहोत. जपान उद्ध्वस्त झालं हिरोशिमा नागासाकी. लिंबू टिंबू पोरांच्या हातात मशाली दिल्या आणि पाहता पाहता जपान परत ताटमानेनं उभं राहिलं. कुणाच्या जोरावरती राहिलं? तिथल्या तरुणांच्या जोरावरती राहिलं. मगाशी लांजेवाड साहेब बोलताना म्हटले डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, पण नुसती ही फौज आपल्याला तयार करायची नाहीये. या पोरांकडे थोडंसं सामाजिक भान असलं पाहिजे. डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला कळेल हो की आता हॉस्पिटल टाकावं लागतंय. हॉस्पिटलला कोणती बँक कर्ज देईल, मग तुम्ही मोठं हॉस्पिटल टाका, मग बँकेचा कर्जाचा हप्ता जवळ येईल. मग तुम्हाला कुणी मोटिवेट करायची गरज नाही हप्ता कसा फेडायचा. आपल्याला कळतंयच की गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावावं लागतंय. एवढंच नाही, परत मेहुण्याला मेडिकल टाकून द्यावं लागतंय. ते अलिखित नियम आहे साहेब, हल्ली मेहुण्यालाच द्यावं लागतंय मेडिकल, नाहीतर त्याला ते हॉस्पिटलच चालवता येत नाही. ही काय कुणी सांगायची गरज आहे का? मी म्हणत नाही हो तुम्ही पैसे कमवू नका, पैसे कमवा, पण थोडं सामाजिक भान ठेवा. चांगला मार्ग, चांगला विचार, माझा देश, माझा समाज, मी कोणत्या कम्युनिटीतनं आलो, मी कोणत्या गावातनं आलो, जिल्ह्यातनं आलो, ग्रामीण भागातनं आलो, त्या लोकांची सुखदुःख ही कधीतरी आमच्या मनाशी असायला नकोत का? डॉक्टर झाल्यानंतर तुमच्या मनात कधीतरी विचार आला पाहिजे, मी माझं हॉस्पिटल प्रामाणिकपणे चालवेल आणि त्याचबरोबर कधीतरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देईल, कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करेल, जगभरातली नवनवीन संशोधनं याच्यावरती कधीतरी मी ग्रामीण भागात बोलत राहील, कधीतरी ग्रामीण भागातल्या किशोरवयीन मुलांशी मुलींशी जाऊन चर्चा करेल, त्यांच्या आरोग्यासंबंधात त्यांच्याशी बोलेल, कधीतरी महिलांसोबत त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसोबत मी बोलत राहील. हा हे जे सामाजिक भान आहे ना, हे आपल्यात असलं पाहिजे. तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाल्यावर तुम्हाला कळतंयच की किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं फ्लॅट विकायचा. पण कधीतरी मनात विचार यायला नको का? रस्त्यावरून जात असताना पालिकेच्या रस्त्याचं काम जर सुरू आहे तर 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, तिथल्या मी पालिकेच्या इंजिनियरला विचारावं, जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यामधलं कळतं. हे सामाजिक भान मित्रांनो आपल्यामध्ये असलं पाहिजे. हा देश आपला आहे, ही माती आपली, इथली माणसं आपली आहेत, हे तुम्ही कधीही विसरून चालणार नाही. तुम्ही प्रशासनात जा, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच दॅट अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम फक्त शिव्या देऊन बदलत नाही. ग्रामीण भागातली, खेड्यापाड्यातली, सामान्य कुटुंबातली पोरं प्रशासनात आली पाहिजे. आणि तुमच्याकडे एखादा माणूस जेव्हा येतो त्याची समस्या घेऊन, तो सरळ आला पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की अरे मी माझ्या अधिकाऱ्याला मी माझा मनातला विचार सांगू शकतो. तलाठी भाऊसाहेबाला जर भेटायचं असेल तरी एखादा माणूस जर घाबरत जात असेल, मी आज बोलू का नको, साहेबाचा मूड नीट असेल का नाही, तर समजावा हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराभव आहे. आपण सामान्य कुटुंबातून आलो, आपल्याला प्रश्न कळतात, त्या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी आपल्याला अधिकार आहे. त्या अधिकारांचा वापर आम्हाला चांगल्या कामासाठी करता येईल का, ही भावना पोरांना तुमच्या मनात असली पाहिजे. आणि मग आम्हाला अधिकारी व्हायचंय, आम्हाला व्हायचंय, पण याच्या पाठीमागचं अंतिम ध्येय काय? ते अंतिम ध्येय जर क्लिअर नसेल तर मग त्या यशालाही काही किंमत नाही. आणि म्हणून मला या विद्या अलंकार क्लासेस, विद्या अलंकार, विद्या हा अलंकार आहे, तो शोभून दिसला पाहिजे. तुम्ही शिक्षण घेतलं ना, भरदारी वस्त्र परिधान केल्यासारखे तुम्ही वावरला पाहिजे. पण भरदारी वस्त्र परिधान केल्यानंतर आपण काय करतो? कुठे टिकून बसत नाहीत, धूळ लागेल म्हणून सामान्यांमध्ये जात नाहीत, असे जरा लांब राहतो. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, थोडंसं यश आलं ना माणूस समाजापासून लांब राहायला लागतो. हे असं करू नका. एक सगळे असे उंदीर होते आणि त्यातल्या एका उंदरानं राजाचा नेमका मौल्यवान हिरा गिळून टाकला. राजानं दवंडी दिली, कोणत्या उंदरानं नेमका तो गिळला असेल त्याला जो पकडेल, मारेल आणि तो हिरा आणून देईल त्याला मी बक्षीस देईल. आता ही 2-4 शिकारी आहे, म्हणले सगळेच उंदीर मारून टाकू. एकच हुशार होता, म्हणला उंदीर मारायची गरज नाही, आपण उंदीर शोधू, नेमका कुणी हिरा गिळला असेल. त्याला हे शोधायचं कसं? म्हणला उद्याच सांग. त्यानं निरीक्षण केलं, एकच उंदीर असा ऐटीत बाजूला जरा रुबाबात राहायला लागला. ते कुणात मिसळायचं नाही, कुणाशी घाई बोलायचं नाही, कुणी जवळ आलं तर त्याला चिटकारणार. ते शिकाऱ्याने सांगितलं ह्यानंच हिरा गिळलाय. म्हणले कसं? म्हणले थोडे पैसे आले का माणूस असा हवेत चालायला लागतंय. म्हणलं जे लोकांपासून बाजूला राहतंय, ऐटीत राहतंय, 100% हिरा यानं गिळला. बाकी त्यांना मारायची गरज नाही, याला ताब्यात घ्या, हिरा मिळून जातोय. थोडं यश मिळालं, समाजापासून बाजूला जाऊ नका. जुने मित्र, जुन्या लोकांच्या समस्या, कुणी आलं आनंदानं त्याला फेस करा, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मला आपल्याला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर जगण्याला पैलू पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिक्षण करतं. शिक्षण केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही. रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत हो, आपण तर माणसावर.
म्हणून केवळ शिक्षणाला उदरनिर्वाहापाशी जोडू नका. हो, शिक्षणात तुमचा उदरनिर्वाह झालाच पाहिजे, तेवढी कला तेवढी कौशल्य तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे, पण शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाह नाही हे मात्र तुम्ही स्वतःला ठणकून सांगा. शिक्षणानं तुमचं जगणं समृद्ध झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. आणि आजच्या घडीला ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय काय आपल्यासमोर की जो आपलं आयुष्य सुंदर करू शकेल? तुम्हाला जर तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्यासमोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या पालकांना सांगणे, आई म्हणून बाप म्हणून पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. पोराला सांगा, बाई मला परिस्थिती नव्हती, कुणी सांगणारं नव्हतं, मला कुणी दिशा दाखवणारं नव्हतं, पण आई म्हणून मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, तू शिकलं पाहिजे. हा विचार तर पोरांना द्या. कदाचित तुम्हाला सायन्स कळणार नाही, मॅथमॅटिक्स कळणार नाही, पण मगाशी ताई जसं सांगत होत्या, घरी आल्यानंतर पोराला विचारा, आज किती क्लास झाले, आज काय शिकवलं, जरा बघू बरं तुझी वही. पोरांना कळतं, आईबाप विचारतात. आम्ही मार्क सोडून पोरांना काहीच विचारत नाही. 89% मार्क पडले तर आईबाप टेन्शन मध्ये येतात. पण आईला आणि बापाला दोघांना मिळून 90 नव्हत्या 10वी, पण त्यांना टेन्शन येत नाही की पोराला 90 मिळू शकले नाही. केवळ मार्कांसाठी त्यांनी बसत आहे. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज समितीला भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं उभं केलं, निवडून आणलं, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. रडत बसू नका, मला हे जमलं नाही, मला सांगायला कोण नव्हतं. तुम्ही अपयशाची 1000 कारणं दिली, कुणाला काय घेणं देणं हो? लोक 2 दिवस हळहळ व्यक्त करतील, एखादा दिवस येऊन तुमचं सांत्वन करतील, नंतर रोजचं आयुष्य तुमचं तुम्हाला जगायचं आहे. अपयशाची कितीही कारणं सांगितली आणि कुणाच्याही माथ्यावरती मारली त्याचा उपयोग होत नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी काय काय करता येईल त्याचं प्लॅनिंग करा. त्यानुसार आम्हाला ते एक्झिक्यूट करता येईल का, त्या दृष्टीने मित्रांनो प्रयत्न करा. जगण्याचा आनंद घ्यायला मात्र या सगळ्या गडबडीत विसरू नका. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की तुम्ही केवळ नोकरीचा विचार करू नका, थोडासा मोठा विचार करायला लागा. पालकांना सुद्धा सांगणं आहे की मुलांमधल्या स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्हाला त्यांच्यातला चांगुलपणा सापडेल, ज्या दिवशी तुम्हाला त्यांची कौशल्य ओळखता येतील, त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी असंच एकदा म्हटलं, केवळ नोकरीसाठी प्रयत्न करू नका. आणि त्याच वेळेला एक प्रसंग माझ्या लक्षात आला. आमच्याकडे एक बाग आहे पोरांना, आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. आता 1 क्लर्कची जागा आहे, किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला, काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणे बागेमध्ये गुरीला माकड नाहीये, ते गुरीला मेलंय. आता जर बागेत गुरीलाच नाही तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हटला, साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, रडू नको, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला, पगार आहे ना? गोरिला तर गोरिला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. आमच्या ज्ञानाची बांधिलकी फक्त नोकरीसाठी पगारासाठीच आहे, हे आम्ही त्यांच्या मनावरती बिंबून ठेवलं. पोरगा गोरिलाचे कपडे घालून पिंजऱ्यात उभा राहायचा, लोक शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला, मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली. त्यांच्याकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावं म्हणून जोरजोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी नाही. नंतर कळलं, गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? जे शिक्षण तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का, हाच प्रश्न आहे. शिक्षण घेतलं, वाघासारखे तुम्ही गुरगुरलाच पाहिजे, ती धमक तुमच्यामध्ये आली पाहिजे. जे शिक्षण तुमचा स्वाभिमान जागा ठेवू शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का, हा प्रश्न विचारला पाहिजे. केवळ मार्कांच्या चौकटीत पोरांना अडकून ठेवू नका. मार्कांच्या पलीकडे जाऊन अभ्यास करण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. पोरं सगळंच मार्कांसाठी करायला लागले. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. अरे
तुकाराम महाराज अवघड आहे म्हणलं, ऑप्शनला टाकू. परवा 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? अरे म्हणलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतं? मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा आनंद घ्या. आणि जाताना इतकंच सांगतो, आज तुमचे पालक आलेले आहेत. आज राम लोखंडेंचा सत्कार होत असताना आईला किती आनंद वाटला असेल. आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी थोडं तरी मागे वळून आपण कधीतरी पाहिलं पाहिजे. शेवटचे आता 1-2 मिनिट मी घेणार आहे की आपल्या पालकांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पालकांचं तर आपल्याकडे आहेच, पालकांना सांगावंच लागत नाही मुलांकडे लक्ष द्या. पण मुलांनो मुलींनो, आई वडिलांकडे पण आपलं कधी लक्ष असलं पाहिजे. आपण सगळी खेड्यापाड्यातले आहोत की नाही? कुठून ना कुठून ग्रामीण भागाशी आपला संपर्क आहे. आपले वडील आई कामानिमित्तानं इथं आले असतील, मग इथे सेटल झाली असतील, पण आपल्या सगळ्यांची पार्श्वभूमी ही ग्रामीण भागाची आहे. का कुणी आहे डायरेक्ट हाँगकाँग टू संभाजीनगर? आपण सगळी खेड्यापाड्यातले आहोत, सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. सर ज्यावेळेस तुमच्याकडे हे पालक अभ्यास मुलाच्या ऍडमिशनसाठी येत असतील, तुम्ही त्यांचे चेहरे वाचा. फार अपेक्षा असते. आईला वाटतं, बापाला वाटतं आता पोरगं क्लासला जात आहे, त्यातून काहीतरी मुलगा करू शकेल, मुलगा त्याच्या पायावर लवकर उभं राहू शकेल. आपल्या आई वडिलांची चूक नाहीये की ते शिक्षण आणि त्याचा पगार किंवा त्याचं उदरनिर्वाह याच्याकडे पाहतात. त्यांची काय चूक आहे? त्यांना वाटतं पोरं मोठी झाली पाहिजे, मुलांनी त्यांच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांचं पोरांना तुमच्यावर एवढं प्रेम आहे. मुलींवर तर बापाचं जरा जास्त प्रेम असतं. पोरानं काही मागायला उशीर, पोरानं जर काही मागितलं, बाप लगेच देईल याची खात्री, 2 दिवस थांब, पगार तर होऊ दे. पुरीनं मागायला उशीर, बापाला वाटतंय कधी नेऊन देऊन कधी नाही. बापाला माहित असतं चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तिची सगळी हाऊस पूर्ण करायची, हे बापानं जसं ठरवून घेतलेलं असतं. वडील स्वतः तुटलेली चप्पल घालतील, पण पोराला मात्र, त्या मुलीला मात्र चांगले शूज आणून देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पण मुलीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर MIDCत कामाला जातील, पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती? लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं की बाप मान खाली घालतो, पोरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीही बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं वागायचं. बापाला तुमचा अभिमान वाटला. उद्या डॉक्टर झाला, तुमचं छान हॉस्पिटल असेल, तुमचं नाव असेल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल, काय तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटेल. पोरांनो, हेच दिवस आहेत करिअर करायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची, हे तुमचं तुम्ही ठरवा. आयुष्य परत मिळत नाही. जे क्षण तुमच्या वाट्याला आले ते क्षण आनंदानं तुम्हाला जगता येतील का? मला वाटतं याचा विचार करा. जगाच्या दृष्टीनं तुम्ही यशस्वी असाल की नाही मला माहित नाही. तुम्ही कितीही पुढे गेलात, जग तुमचं कौतुक करेलच याची खात्री देता येत नाही. मग तुमच्या यशाची नेमकी व्याख्या काय? ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटेल आणि ज्या दिवशी आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना, त्या दिवशी समजायचं आपण यशस्वी झालो. ही मला वाटतं यशाची. आणि ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा. विद्यालंकार क्लासच्या माध्यमातून एक दिशा दाखवण्याचं, एक स्वप्न दाखवण्याचं, त्या स्वप्नांच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत असताना तुमच्या हातात हात घालून चालायचं सामर्थ्य ही सगळी शिक्षक मंडळी इथे करतायत. सुरुवातीला सगळ्या शिक्षकांचा सत्कार झाला, ते आहेत नाही ती सगळे शिक्षक. त्या शिक्षकांसाठी शेवटचे 2 मिनिट बोलायचे तुम्हाला. या मुलांच्या करिअरची धुरा त्यांच्या पालकांनी तुमच्या हातात दिली. मला माहित आहे की सगळीच मुलं मेडिकलला जातील किंवा सगळ्यांचाच नंबर MBBS ला लागेल असं नसतं. पण यांची ही जी 2 वर्ष तुमच्या हातात आहेत ना, त्यांना कायम तुमची आठवण असली पाहिजे. अरे सगळेच मुलं MBBS ला जातील का? पण त्याला वाटलं पाहिजे की अरे 2 वर्ष मी जे विद्यालंकारमध्ये होतो ना,
जगायला मिळालं, आम्ही घडलो तिथे, आम्हाला जगण्याचे संदर्भ तिथे समजले. आयुष्यात कितीही संकट आली तर पोरं अशी गर्भगळीत झाली नाही पाहिजे असा कॉन्फिडन्स तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा. त्यांना मोठी स्वप्न दाखवा. त्या स्वप्नाच्या दिशेनं चालत असताना कधी खचायचं नाही, कधीही गर्भगळीत व्हायचं नाही, हे तुम्ही त्या पोरांना शिकवलं पाहिजे. आणि बघा, तुम्हाला साळुंखे सरांनी सांगितलंच आहे, एवढ्या दिवसात एवढा सिलेबस कंप्लीट करायचा, एवढ्या एक्झाम मुलांच्या घ्यायच्या, हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. पण बघा, इथं कुणी पालक असतील तर मी विचारतो, दूधवाला जेव्हा तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतं? दुधाच्या मापाकडे असतं. ते पण पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतो. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तुम्हाला पहिलं माप तर ओतावंच लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळं माप, एक वेगळी धार या लेकरांसाठी ओतता का? मला वाटतं याला महत्व आहे. सिलेबसच्या पलीकडे जाऊन यांचं जगणं सुंदर व्हावं असं तुम्ही या लेकरांना काही देता का? मला वाटतं याचं महत्व आहे. आणि माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, तुम्ही खूप पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात. शिक्षक हा कायम तरुण राहतो. शिक्षकाला प्रचंड महत्व आहे. कितीही ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान पुढे जाऊ दे, शिक्षकाचं महत्व कधीच कमी होणार नाही. राम अयोध्येचा राजा, पण त्यालाही गुरुगृही जाऊन शिकावं लागलं. भगवान कृष्ण ज्यानं गीता सांगितली त्यालाही चांदीपणींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. म्हणून कुणी कितीही मोठा असला तरी गुरुचं महत्व हे कधीही कमी होणार नाही. शिक्षक कधी रागवत असतील, त्यांचा तुमचा काय बांधाला बांध आहे का? पण ते तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या जडणघडणीसाठी ते तुम्हाला रागवत असतात. आणि म्हणून शिक्षकांनाही हेवा वाटेल. विद्यालंकार क्लासला साळुंखे सरांना वाटलं पाहिजे, अरे आज माझे एवढे विद्यार्थी आज इथे डॉक्टर आहेत, आज एवढे विद्यार्थी या क्षेत्रात आहेत, तो अभिमान त्यांनाही वाटला पाहिजे. असं कर्तृत्व करणं मला वाटतं ही तुमची जबाबदारी आहे. आणि जाताना इतकंच सांगतो, हसत राहा, टेन्शन घेऊ नका. शाळा कॉलेजातले दिवस परत मिळत. कॉलेजमध्ये तर काय धम्माल असते हो. ते 10वीत असताना उगच पिक्चर बघितलेले असते. अजय देवगण कॉलेजला जाताना एक पाय त्या गाडीवर, एक पाय ह्या गाडीवर. इकडे 11वीला आल्यावर कळते असलं काहीच नसतंय कॉलेजमध्ये. एरवी हिरवं दिसणारही अचानक गुलाबी दिसायला लागतं. कॉलेजचे दिवस परत येत नाही, ते एन्जॉय करा, पण तुमची स्वप्न मात्र विसरू नका. आणि या मुलींचं जर तुम्हाला करिअर, या मुलींचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना, ते ट्युटोरियल, गृहपाठ त्यांच्या वयांमध्ये नाही सापडत. यांचं जगणं जर बघायचं असेल ना, यांच्या वर्गपाठाच्या वयात ना, त्याची मागची पानं बघायची 2-4. रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी तर किती नावं खुडून पुन्हा लिहिलेली असतात. निम्म्या जणांना तर 2 वर्ष कळत नाही कोणतं ठेवा आणि कोणतं फोडा. एका बेंचवर किती जण बसतात? 4. काय कुठून आलाय तू? 3 जण, 2 जण. कर्कटकनं रेष मारून अशी जागा बिगा कधी वाटून घेतली का नाही? तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर इकडं का आलं? शेवटच्या दिवशी आमच्या बाईंनी उभं केलं आणि सांगितलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. आयुष्यभर मनावर कोरलं गेलं, सगळं इथंच राहतं, फक्त आपल्याला निघून जावं लागतं. माईक खूप चांगला आहे, घरी घेऊन जाता येईल? हा म्हणत नाही, नाही म्हणत नाही, अशी मान हलवलं मी काय करतो. आतापर्यंत त्या माईकवर किती जण बोलले असतील? हजारो लोक बोलले आणि गेले. उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण मालक आहोत का? आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाले करायचं आणि तिकीट काढून द्यायचं. जगाला हेवा वाटेल की नाही माहित नाही, आपल्याला हेवा वाटला पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणी एकानं विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण मी जे जगलो माझं मला मात्र कौतुक वाटतंय. ते कौतुक तुम्हाला कायम वाटलं पाहिजे. म्हणून कॉलेज लाईफचा सुद्धा आनंद घ्या. पुस्तकं उघडत चला, वाचत चला. आमच्याकडं ते एका जणानं ते काय कुठला व्हॅलेंटाईन डे का काय होता, आणि त्या दिवशी एका वर्गातल्या मुलीला विचारलं, त्याला ते धाडच नाही, त्यानं ते चिठ्ठी लिहून दिली त्या पुस्तकात आणि लिहिलं, मला तू खूप आवडते, तुलाही जर मी आवडत असेल तर उद्या येताना पिंक कलरचा ड्रेस घालून ये. ती मुलगी येताना लाल भडक ड्रेस घालून आणि ते पुस्तक त्याच्या हातात दिलं. त्यानं टेन्शनमध्ये जे पुस्तक फेकून दिलं. 2 वर्ष परत पुस्तकाकडे बघितलं नाही. 3-4 वर्षानंतर रद्दी काढली, त्याला ते पुस्तक सापडलं. पुस्तकात चिठ्ठी होती, तुझं पत्र मला मिळालं, मी तुला जशी आवडते तसा तू सुद्धा मला आवडतो, पण माझ्याकडे पिंक कलरचा ड्रेस नसल्या कारणाने यासाठी तरी पुस्तक उसकत चला. यातला विनोदाचा भाग सोडा, पण आयुष्यातला कॉलेज लाईफ मधला आनंद घ्यायला विसरू नका. मस्त आयुष्य जगा, आनंद घ्या, पण त्यात सात्विकता विसरणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. पोरांनो, तुमच्यासाठी शेवटचं 1 मिनिट.
तुमच्या कॉलेजच्या मुली, क्लासमधल्या मुली चौकात जर उभ्या असल्या, तुम्ही जर तिथं उभे असले, तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या क्लासमधल्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. बसच्या बसमध्ये गर्दी असेल आणि गर्दीमध्ये एखादी मुलगी आली तर तिला तुमच्याकडे बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. जर तुमच्या क्लासमधल्या, वर्गातल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, गावातल्या, शेजारच्या मुलीला तुमच्याकडे बघून जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. सुंदर आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलीच नाही. हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तू हसतोय का? माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? कधी असं झालंय का तुम्ही शिरपूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा, किंवा म्हैस गोठ्यात आलीये आणि तिचं पिल्लून आवाज दिलाय संतूर मम्मी, असं झालंय का? जनावरांनाच हसता येतंय. जनावरांना येते का हसता? माणसांना हसता येतं, जनावरांना हसता येत नाही. साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करत त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवात्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचा बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो इफेक्ट ऑफ एनी मोर. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स यू.